कोण आहे घरात? होय घरात आहे कोणी? काय पाहिजे? थोडी भाकरी द्या ना. भाकर? हा. तुला कशाला भाकर? मग धंदाकट हात पाय आहेत आणि भाकर कसली पाहिजे? द्या ना. अरे काय काम कर आणि भाकर घे. जा कुठं कामाला, कुणी पैसे देईन. भीक मागायला कशाला पाहिजे तुम्हाला? काम येते जीवर आणि भीक मागतात. नाही तर 10 रुपये तरी द्या ना. 10 रुपये कशाला प्यायला लागते काय? प्यायला नाही लागत, मग खायला. हा, खायला. तुझ्याकडे बघून भीक मागायला तर लाज वाटायला पाहिजे. कसं भीक मागावा आपण? द्या ना पण. जाय तिकडे कोणाकडे काम माग आणि काम करून पोट भरव. दारात घ्या. अहो माणूस बघा कसा दिसतोय, याला कुठं लागले? भाकरी द्या ना. एक काम कर, गोट्यातले शेण उचलतो का? हा. नाही आहे का कामाचा जोर त्याला येतो? फुकट घ्यायला लागत. हा. 3 टाइम भीक मागायची सवय लागली. तो 6 दिवस झाले आपल्याच गावात आहे. जाय ना ते मंदिरापाशी भीक मागतो. याला कोण रुपये दे, याला कोण जेवायला सगळं देत नाही माहिती. कसं काय 5 देईन? रुपये द्या ना. आहे 5 का? रुपये 20 रुपये काय नाही. तू शेण उचलतो का? हा. नाही मग दार धर. मग जेवायला बी नाही. देऊ. फरशी पुसून घेतो एवढी. हा. मग करतो काय तू? फुकट गिळायला लागत काय तुला? मग उलशी भाकर. मी चालत चाल मी मध्ये एवढं झाली काय कळा. अहो मग तेच मी म्हणते, याचा चांगला तगडा दिसतोय आणि याला भीक मागून खातोय. तुमची एखादी पॅन्ट असली द्या ना. पॅन्ट हे तुला पॅन्ट देतो. काम कर मग तुला ड्रेस घेतो. जमा का? हा. हे ऐक ना, आमचं शेण ते उचल ना तेवढं हम्म. आणि दार बिर धर तेवढं तुला करून देतो. ड्रेस घेतो तुला, ए, 2 टाइम जेवायला देतो. ऐक ना, तुला तू सगळं देतो पण तू कर ना काम हा? आमच्या इथं. हा. नाही नाही मग काय बरं काम करायला रोग येतो. मग भाकरी तुकडे घ्यायला बरं आमच्या दारात 3-3 नाही मला एवढी तरी दे ना भाकर. एवढी नाही. तुला घास भरबी नाही मिळायची. तेवढं गोट्यातलं शेण उचला ना, एक भाकर कालून द्यायला लागेल तुला. हा देते ना. मग द्या ना तुम्ही. अजिबात नाही. गुलाबजामू द्यायला लागेल. हा. काय हा म्हणतो वाड्या द्या ना मग. काम करायच्या नावाने रोग येतो. चालला बोंबलात की भिकाऱ्याने दादा पिथून पुढे आमचं दार द्यायचं नाही. काम करीत असलं तर भाकर मिळेल, नाही तर मिळणार नाही. निघितून उलशी तरी. बोल शिका नाही. 2 रुपये बी नाही. कपडे देता का मग? कपडे पण नाही भेटणार. चल निघ. तेवढं धड धाकड काय रोग आलाय काम करायला. तेवढं जर शेण उचललं आणि ते दार धरलं तुला देतो ना सगळं. अहो, काम जोर येते, काम नको म्हणतोय. खायला द्या, पैसे द्या. खायला फुकट लागत काय तुला? मी काय सगळं टोपलं मागितलं काय? टोपलं माहितलंय का? उलशी द्या ना. चल निघितून. चालला बोंबला नाही काय मग? अजिबात नाही. 2 रुपये. निघितून चल. यांना जवळ सगळं नाही केले पाहिजे. अहो काय माणूस आहे हा? काम करायचं म्हणलं का नाही म्हणतोय आणि खायला द्या म्हणतो. फुकट 5 तरी द्या आणि 10 तरी द्या. आणि तिकडे येण्यास नाही. चल आटप पटके हा. घेऊन पटकन. बर बर. ओ ताई, कोण आहे रे? काय थोडी भाकरी द्या ना कशाला? खायला. का तुला घर नाही का तुझं खायला? नाही ना. का नाही? असंच नाही. असंच नाही म्हणजे काय असंच नाही? पण द्या ना. नाहीये घरात भाकरी काही. बघा ना हे काय काय भाकर. भाकर? हा. कोण आहे तू? कुठून आला? कशी भाकर द्यायची तुला? भूक लागली. मागायला कशाला? धडधाकट आहेस की एवढा मोठा? काम कर जरा. हे हे काय काम नाही. ते झाडून घेतो इथलं सगळं. तुला 2 भाकरी देतो. झाडून घेतलं सगळं. अरे तुला काम करायची लाज वाटते, मग भीक मागायची बरं लाज नाही वाटत तुला? मंद माणसा. तू मस्त दाढी बिडी करून आला भीक मागायला. लाज वाटते का तुला? बेने काम करतो का सांग? काम करीत असला तुला भाकरी देतो. रोजचं काम देतो. भाकर नको दे. 20 रुपये दे. कशाला? खाईन गावात. आज फुकट येतात का 20 रुपये? काम कर की जरशी. मग माझ्याकडे नाही नाही एखाद घ्यायला पाहिजे. मग काम कर, पैसे कमव. चांगल्या हा? घरचं दिसतोय की, फक्त पॅन्ट फाडून आलायस भीक मागायला. दाढी बिडी करून चिकन होऊन भीक मागायला आला हो इकडे भाकऱ्या मागायला. तशी दाढी फुकट केली त्यांनी. एवढी झाली होती. तू आहेस गोडी लावले असतील दाढीवाल्याला बी. त्याला पाणी लावत बसला असतील. पण द्या ना उलशी. नाहीये घरात. भाकरी बिकरी नाही. उगा तू घरातून त्याला निघ बा. निघ थोडी. आर फुकट नसती भेटत बाबा. काम बिम करावं लागतं. निघ. हो चला, कुठं त्याच्या नादी लागत बसलाय. मला भाकरी. चला बाई, घरी जाऊन आता मरणाची काम आहे. मला तर होय? मरणाचं वैताग आलंय. कुठं चालले? तुला काय करायचं? कुठं चाललं? सप्ताह जेवायला चाललोय. मी येऊ का? आ, तू ओळखीत नाही काय नाही तुला. कोण आहे तू? इकडे कुठे गेलता? आमच्या घराकडे. आई तुमच्या घरी मला भाकर देता का? आई ते पोरं धरायची टोळी सुटलेली. त्याच्यातलं तर नसन ना? गावातले 2 पोरं नेले तर उचलून. हा का? होय.
तू चोर बिरे काय चोरी करतो काय चोर काय ओ मी काय म्हणते भाकर दिन तुझ्या घरी नेऊ आपल्या घरी तर पोर नाही हा माणूस मला उचलून नेईन ना. तुला कस काय बावट आहे का रे तू काही काय म्हणला भाकर दिन तुझ्या घरी भाकर म्हणजे तू काय मा काय मेवना बिवना आहे का हा तुला भाकर द्यायला नाही नाही त्यांना भाकर भेटत नाही आणि तुला कुठून भेटणार रे. मग मी अजून उपाशी आहे 1 वाजलाय तुमच्या घरी काय नाही काय नाही आमचे तर मग एक काम कर ना काय? 50 रुपये देईन मग 50 रुपये हा. पण ठेवायला दिलते का माझ्याकडे वडापाव घेईन आणि तू तिकडे उपाशी मार ना बाबा मला काय सांगतो हेला काहीच काम नाही करायचे दाना दाना हा चांगली बॉडी बिडी आहे का म्हातारा झाला का डांगरा झाला तू मारायला लागला काम आहे ना तुझ्याकडून ओ मी काय म्हणते ऐक ना आपण ना ह्याला एक काम देऊयात. काय? त्याला ना मी आज भांडी धुणं देते. आज माझे हात दुखायला लागलेत मग द्या ना 50 रुपये. तू देशील का 50 मग तुम्ही द्या ना मी काम करून घेते ना. चल धुणं धुवायला चल. हा. एक काम कर नाही. 100 देतो तेवढं आहे ना संडास बाथरूम धुवून घे आपलं हा. मला जुलाब झालती काल सगळं भरलंय तुला माहिती ना ती शितोडे उडले होते भीतीवर जाय 100 देतो तुला देतो ना 120 घे हे काय करतो रे. भाकर दे ना भाकर नाहीये. फुकटचं खायला लागत पैसे हा देतो. फुकट्या धावण्या हा फुकटचं लागत खायला तुला काम कर ना 500 रुपये रोजंदारी गाड्याला 500 रुपये काय चेला अहो. मारू कडे नवी चप्पल या नक्षी उठतो याच्या तोंडावर चप्पलची अहो का कसं वस काय कुत्र्याने हे काय दे ना मग पैसे आणि एकदा डोक्याला ताण इथं मा पगार नाही झाला मीच उसने बासने बघायला गेलतो गावात तुलाच खायला नाही मी उपाशी राहील नाही तर काही करीन तू तुपला पाय चल माझ्या संग काय आला भीक मागाय याच्या मायला याचे हा जाऊ. भीक मागायला 2 भिकारी रुपये वाटलो कमी 2 रुपये दे ना भिकारी वाटलो का तुला त्याकडे दिन 2 रुपये रुपये नाही तुला चल रुपये नाही तुला हा तुला फुटकी कमी सुद्धा नाही पैसे पाहिजे असेल चला माझ्या घरी. येतो का चल चल काम कर चल ना चल ना मी नाही. मग निक चल च्यायचं भिकारी हा लाज वाटत नाही त्याला फुकट खायला लागत आहे त्याला निघ ना चला हो, जाऊन द्या. कुठे तुम्ही त्याच्या नादाला लागले इथं घरी जाऊन तुम्हाला स्वयंपाक करायचंय. चला. पांडुरंग पांडुरंग आकाशी झेप रे पाखरा आकाशी झेप रे पाखरा चोडी सोन्याचा पिंजरा चोडी सोन्याचा पिंजरा चोडी सोन्याचा पिंजरा तुझ पंख दिले देवाने तुझ पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने करविहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने दरी डोंगर हिरवीराने जा ओलांडोनिया सरिता सागरा चोडी सोन्याचा पिंजरा चोडी सोन्याचा पिंजरा पांडुरंग पांडुरंग विठो मावली तू माऊली जगाची मावली तू मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाप विठो मावली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची माई हा बाबा भिक्षा दे ग माई पांडुरंग 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 बाबा ठीक आहे. कुठे आले बाबा तुम्ही? आम्ही वारीला चाललोय. बर 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 चला म्हणलं वारीला जाता जाता काहीतरी पोटा पाण्याची सोय करावं म्हणून आलो भिक्षा मागत मागत. जोडीनं पाया पड. आशीर्वाद अष्टपुत्र सौभाग्यवती भव. यार तू कशाला आला इथं पांडुरंग काय
अरे तुला मागाशी हाकलून लावला होता ना, तू परत कशाला आला? अरे काय विचारलं मी, परत कशाला आला तू? तुला नाही भेटणार बाबा, तुझा बाबा नीट जा. माऊली सुखी राहते, तुम्ही निघा आता. सुखी राहा. चला येतो बाबा. बाबा. जा बाबा. ओ भिक्षा द्या ना. ओ थांबा बाबा. हे राहू दे बाबा. सुखी बाबा, हो सुखी बाबा. येतो माऊली. आशीर्वाद असू द्या. पंढरपूरला दर्शनाला या. हो हो हा? नक्की नक्की. नक्की या, विसरू नका. नाही. हा? हो. पंढरीची वारी कधी विसरायची विसरायची नसते. हो बाबा. दरवर्षी पंढरीला जात जायचं, माऊलीचं दर्शन घ्यायचं. विठू माऊलीचं दर्शन घेतलं तर संसार अगदी तुमचा सुखात थाटल बघा. हो धन्यवाद. बाबा. हो हो नक्की. या वर्षी चुकायचं नाही वारी. तुम्ही मागे पण बोलला होतात की आम्ही वारीला येत जाऊ म्हणून. माऊलीला तुम्ही साकडं घातलं होतं, नाही घातलं होतं का नाही? हो यावेळेस नक्की येऊ आम्ही. मग किती वर्ष झाले तुम्ही वारीला आलेले दिसून येत नाहीत. हा? यावेळेस. वारीला यायचं. हो. यो हो. येतो हो. माऊली, हो येतो. बाबा. पांडुरंग पांडुरंग. अरे तुझं काय बाबा? ए, काय रे कसे तुला? पैसे? निघ इथून, चल. त्यांना कसे दिले म्हणजे? अरे बाबा ते वारीला चालले तर त्यांची वेगळी गोष्ट आहे. तू सरळ सरळ भीक मागायला लागला ना. 5 रुपये. अरे कशाचे 5 रुपये? तुला काय लाज बीज आहे का नाही रे? त्यांना पैसे देऊन आम्हाला पुण्य लाभणार आहे. तुला पैसे देऊन काय होणार आहे आमचं? तू इथं देशील परत. मला माहिती ना, आज 5 दिले उद्या 50 मागची. नाही नाही हा, परत तू स्वतः येऊन बसची नाही वाढ जेवाय म्हणून. नाही काय नाही. आणि निघ. चला हो, नका नादी लागू. जा ना. चला लवकर. वेदा नाही नाही कळला अंत पार हो त्याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. माई भिक्षा दे ग माई, भिक्षा दे. सुखी राहा बेटा, सुखी राहा. सौभाग्यवती भवती. हा? सौभाग्यवती. बाबा काय जेवायला भिक्षासाठी झालो की माई. नाही, जेवणच जा ना. भिक्षा तर देते मी, पण जेवण बी करून जा. जेवण करून जायचं. हो. वा वा वा. तुमचे पाय आमच्या घराला लागले, आमचे नशीब. चला मग हो या. महाराज कुठं आले इथे? मी आता वारीला निघालो बाबा, आपण कुठं निघाले? पंढरपूरला. हा, आता एकादश. हा, एकादशी. एकादशी एकादशी. आम्ही पण येणार आहे. अरे वा वा वा. माऊलीचे येतो पाय. पण 24-25 तारखेला. बघ जरूर या एकादशीला. तुम्ही तिथं पाहिजे बघा. भिक्षा दिली का? ते काय म्हणलं बाबाला आधी जेवण करा मग. शेवाल त्यांना लय ठिकाण जायचं असतं. आम्ही तुमची वाट पाहणार आहोत बघा. हा येतो ना, 100% येतो. काय विषय नाही. ऐका, ही भिक्षा घ्या. ओम सुखी राहा बेटा, सुखी पड. राहा. पडले की मी, तुम्ही पडा. चांगले आशीर्वाद देईला. दिले. दररोज- दिलं ना सौभाग्यवती बाबा. अरे, अरे, हे कोण? तू कशाला आला इथे? मला दे ना. काय दे ना? इकडे पांडुरंग काय बनवून तुला कळत काय? हे महाराज पांडुरंग. हा? ते वारीला चालेल पंढरपूर. तू वारीला चालला का? तुला काम करायला रोग येतो. चालला पोंबलं की तोंड घेऊन इथं पांडुरंग. खायला काय तिकडे बघ. काम कर करता ना असे मग खा. काम कर. महाराज हे असे लोक आहेत. पांडुरंग पांडुरंग. जरा आशीर्वाद घे महाराजांची. हे? पड ना मग. घे बेटा हे घे. सुद्धा जोर येतोय पाया पडायचं सुखी होशील तू म्हणजे लोक देखील. येतात. फुकट खायला पाहिजे. पाय सगळं फुकट पडत नाही तू. हा? म्हणजे एवढं बरं कळतंय मी म्हणते येड्याला. पांडुरंग. 20 रुपये दे ना मग. हा, 20 रुपये देतात ना. या महाराज मग आता पायवारी नंतर मग आता डायरेक्ट पंढरपूर. पंढरपूर. आता काय जवळच आले तुम्हाला 3-4 किलोमीटर. 3-4 किलोमीटर. आता काय गेलेच. तुम्ही विसरू नका पंढरपूरला आणि यायचं. अजून लोक किती आहेत भरपूर लोक आहेत. तुमच्या संघ? भरपूर. वा आमचे दिंडीचे सर. दिंडी? दिंडीचे हा. दिंडीतच चाललो. तुमचा विचार आहे, काय जायचं? भिक्षा घ्यावा. काय तेज आहे हो ना. महाराज. पांडुरंग महाराज येतो. पांडुरंग. देवाची वारी पण सुट्टी का? मग तुम्ही मागे बोललो होता ना आम्ही पंढरपूरला येऊ म्हणून. आलतो आम्ही दरवर्षी येतो. नाही मला दिसले नाही. नाही गेल्या वर्षी नाही आलो. 2 वर्ष आले नाही तुम्ही. हा, आमच्या 2 वर्ष भेटीला. नाही आलो. कारण काय झालं, थोडस अडचणी होत्या त्याच्यामुळे नाही येणं झालं असं. महाराजांची पांडुरंग. भेट झाली काय? पांडुरंग. नाही ते कधी येऊन गेले असतील बुवा. बाई आम्ही आलो होतो बघा तुमच्याकडे 5 होय. वर्षापूर्वी. ते तर म्हणते तुम्ही 2 वर्ष आले नाही, दिसले नाही. आपण 2 वर्ष पंढरपूरला गेलोच नाही ना. अहो पण मग यांना कसं माहिती? ते दरवर्षी येतात आपल्याकडे इकडे. तुमच्याकडे आलो होतो माई. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं आम्ही वारीला येतो म्हणून. ते हा. पण पायी दिंडीमध्ये जाऊ. तुम्ही 2 वर्ष आला नाही बघा.
मला तर काय लक्षातच नाही, पण बाबाचं चांगलं लक्ष. आम्हाला तुम्ही दिसले नाही बघा वारीमध्ये, म्हणून आम्ही तुम्हाला म्हटलं 2 वर्ष तुम्ही आमच्या भेटीला आले नाहीत. येत जा तुम्ही कधी पण भिक्षाला येत जा. पांडुरंग पांडुरंग येतो आम्ही, या. सुखी राहा. पांडुरंग पांडुरंग याचं काय 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 काम आहे? हा. जा ना, तुला तुला गुरा पांडुरंग. हा? काम होतं नको नको करते. म्हणतोय. टाइम नाही म्हणशील. आणि काय घरला पिढा लागल्या आणि दररोज सकाळ संध्याकाळ ते बाबा. मग एवढा बी नाही मिळणार. काम कर मग तू. काय लोक आहेत बा. ओ झालं का तुमचं अजून ह्याच्यासोबतच खेळत बसा तुम्ही झालं काय चाललोय आता राहणार मी. हा ना? एक तर ते चालू होत नाही धड आणि त्याला 4 वेळा पुसत बसा. शर्ट तिकडे टाक जाय. तुम्ही टाकत नाही मला नका सांगत असती काम काय मग आता तू जाते का ट्रॅक्टरवर? चालू होते का चालले मग चाललोय ना घेऊन मी. आता ते हे बोलिलंय ना ते मित्राचं ट्रॅक्टर, त्याला बांधून न्यावं लागल ना. काय नका बोलू चला आपण बाहेर जाऊ हे काय सोल बिल काढून ठेवली मी बाहेर. रोजच ते चालले काय तर होत नाही तू तुमचं डोकं नका खाऊ बरं सकाळी सकाळी. जाय बरं आतमध्ये. हा तुम्ही खाता ते काय डोकं जाय तू. डाबा दि चल पटकन. हो, नुसतं खायचीच काम करा तुम्ही मग उपाशी राहू का दिवसभर तिकडे? काय यार तू बोलती. पांडुरंग पांडुरंग. अरे महाराज पाया पड. हा. पाया पड, डोकं टेक. आशीर्वाद आशीर्वाद. कस काय येणं केलं? जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. वा वा. चला म्हणलं जाता जाता तुमची भेट घ्यावी म्हणून. आता माझ्या मनात राग होता महाराज, पण तुम्हाला बघितलं माझा रागच शांत झाला. म्हणजे धन्य झालो. तुमचे पाय आमच्या. बेटा सुखी होशील, तू सुखी होशील. माऊली तू देखील सुखी होशील. तुम्हाला काही कमी पडणार नाही बघा. पण वारीला यायचं मात्र विसरू नका. नाही नाही मी आधीच आहे. नाही येत असतो आम्ही बर का. कधी मध्ये वाऱ्याला येतो. वारी उकायची नाही, वारीला यायचं. आमच्या दर्शनाला आलं की नाही आमचं लक्ष असतं बघा. आता तुम्ही चालले का हो पंढरपूरला? हो चला आमच्या बरोबर. येता येतो येतो चला नंतर. आमच्या दिंडीत चला. पांडुरंग 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 पांडुरंग. एकटे चालले तुम्ही बाबा? नाही आमची वारी आहे बेटा. हा का? वारी बरोबर चाललोय. हा हा. म्हणलं चला तुमची भेट घ्यावी आणि जावं. जेवण केलं का जेवण? हा नाही तर जेवायला चला बरं, लगेच. हा. गरम राहू द्या, तुम्हाला लांब जायचंय. हा? पांडुरंग पांडुरंग भूक लागली, खा काहीतरी. पांडुरंग पांडुरंग. सुखी हो. आशीर्वाद राहू दे. हे संसार होईल बेटा तुमचा. तू कशाला आला इकडं? काय पांडुरंग पांडुरंग. आहे तू जाय. महाराज आलेत आमच्या घरी, तू जाय बरं. पांडुरंग तुला पांडुरंग. कळतंय का? तुला मी तिथून हाकलून दिलत ना रस्त्यावरून. हा तू डबल इकडे आला का? ते महाराज येत. ते महाराज आहेत. तुम्ही कोण आहेत ते बघा हा? तुला वाटलं पाहिजे काही. हा तुला काहीच नाहीये, स्वयंपाक नाही झालेला अजून. जाय तू. पांडुरंग. निघ ना. हे पंढरपूरला चाललेत, महाराज येत. ते आशीर्वाद देणार आहेत आम्हाला. तुम्ही हा? चालले तुला पैसे देऊन काय फायदा आहे का आमचा? पांडुरंग. असं पुण्याचं काम करावं लागतं. 4 महिने नुसतं मागून नाही होत एवढं चांगलं महाराज. करा ना जरा काम. माफ करा ते. बाळा तुला माझ्या बरोबर यायचं दिसतंय. तू प्रत्येक ठिकाणी अहो. माझ्या मागे दिसून येतोस. अहो बाबा तसं नाही. त्याला काय वाटतं, लोक तुम्हाला पैसे देतात, भाकर देतात ना, त्याला काय वाटतं लोक बाबाला देते म्हणजे मला पण देतात. लोक मूर्ख नाहीत एवढे तुझ्यासारखे बर का. त्यांच्या माग फिरून तुला काही भेटणार नाही. काम पांडुरंग. हा 4 पैसे कमवा आणि पोटाला खा. काय नाही आमच्याकडे लावलं. तुला काय येलो का रागगिरी चुलीतली त्याच्या कपाळाला लावतो. काळ्या ते राख लावली ना तरी ती तो चेहरा दिसणार नाही. पांडुरंग. हा नाही तुला लाज वाटत नाही राव. हा तुला हाकलून दिल तर चप्पल आणली असती तुला. पांडुरंग. वाचलं तू माहितीये का? पांडुरंग. हे काय बोलते ते काय पांडुरंग पांडुरंग. बघितलं का महाराज सुद्धा निघून गेले माहितीये का तुझ्यामुळं. चांगले ते आम्हाला आशीर्वाद द्यायला आले काय गरज होती का? 1 रुपये का? थांबा. या ना आता हा चांगले. इथं ठेवलेला आहे. थांब 1 रुपये. हे इथं ट्रॅक्टरचे तिकीट ठेवत असतो मी. कुठं गेलं रे ते? त्याला बांधून टाक रे इथं. हा?
बांधून टाकरी याला घे जा. अरे ट्रॅक्टरला बांध याला उडीत नेतो मी थांब यायला हा लाज वाटत नाही लोकाला याला आहे ना मी आता काय केलं असतं ट्रॅक्टरला बांधलं असतं आणि असं आहे ना इथून नेलं असतं ट्रॅक्टरला बांधून हा अक्कल नाही काय नाही माणसाला एवढं चांगलं आहे. आणि तिथं हाकलून दिलं तरी बिनला जेवणी आले हा कुठं कामाला गेलं तर 10-12 हजार रुपये भेटतील इथं लोकांच्या घरी कशाला भिका मागायची बाई. कुत्र्याला आड म्हणजे कुत्र निघून जात हा आणि डुक्कर जरी आलं इथं जाऊन द्या. बरं जा तुम्ही राहणार चल हा बरं जा तुम्ही. हा. मी करतो जेवण वगैरे. आणि दुपारी जमलं ती राहणार कशाला? अगं डबा घेऊन ये ना हा बरं येईल. चल येऊ का मग मी हा. जाय पांडुरंग विठ्ठल 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 बाबा हे बाबा बोल बाळा काय पाहिजे तुला बाक भाकर खायची थांब, हा, बघ. देतो 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 विठ्ठल विठ्ठल घे बाळा घे भूक लागली भूक लागली. बरेच दिवस झाले जेवला दिसत नाही हं? सावकाश खा सावकाश खा सावकाश खा अजून आहे का? देतो देतो सावकाश खा कुठला आहे बाळा तू राम कुठं आहे गाव पोर बिर कुठे आहेत पोर माऊली कुठे आहे हम्म. पंढरपुरात आहे माऊली हं? हा अजून खायची भाकरी येतो का पंढरपूरला माझ्या बरोबर हं? अरे चल वारी कर हं. कल्याण होईल तुझं नको. अरे चल आमच्या दिंडी बरोबर हं? अरे चल बाळा तुझं कल्याण होईल चल पैसे आहे? पैसे बी आहेत तुला देतो पैसे पाहिजे तुला देऊ 20 रुपये. बस हा 2 देऊ का 2 2. हं? हा बर विठ्ठला विठ्ठला हे घे बाळा 2. 2 सुखीरा पांडुरंग 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 महाराज 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 कुठे गेले? हा? पांडुरंगा माई संगी रामभाऊ सुनी हा कुठं इथं कुठं इथं मला घरी जाणं गरजेचं आहे घरी जावं लागेल महाराज महाराज